जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2024 मध्ये आज आपण अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. कारण की माहिती आहे, गेल्या 8 दिवसापासून विद्यार्थी हे नाराज झालेले आहे. त्याचं कारण म्हणजे की जाहिरात ही थोडी पुढे जाईल अशी माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली गेली होती विद्यार्थी मित्रांनो. आणि विद्यार्थी हे थोडे निराश झालेले होते. अभ्यास आणि ग्राउंड थोडं कमी करायचं त्यांनी ठरवलेलं होतं. आणि आता काही भरती होणार नाही असे त्यांचे विचार हे डोक्यामध्ये सुरू होते. कारण की वातावरण तसं निर्माण झालेलं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवातीपासून सांगतोय की भरती ही नक्की निघणार आहे, जाहिरात ही नक्की पडणार आहे. पण नेमकी जाहिरात केव्हा पडेल? कारण की आपलं माइंडसेट असं झालेलं आहे की मला जाहिरात दिसल्यानंतरच मी अभ्यास आणि ग्राउंड करणार. पण जे भरतीची जाहिरात दिसली आणि ग्राउंड करतात, लेखी करतात, त्यांची लागण्याची पॉसिबिलिटी विद्यार्थी मित्रांनो फक्त 0.1% आहे. फक्त असे विद्यार्थी फक्त 0.1%च असतात. कारण की तुम्हाला 99.99% विद्यार्थी हे कंटिन्युटी करणारे, जे 2023 मध्ये झालेल्या भरतीमध्ये कटलेले आहे, ते विद्यार्थी आता पण मेहनत घेत आहे. पण तुम्ही असा विचार करताय की मला जाहिरात दाखवा मग मी तयारी करणार. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तरी सुधरून जा. भरती ही मोठी होणार आहे आणि यानंतर तुम्हाला भरती केव्हा दिसेल याची काहीच शाश्वती नाही, गॅरंटी नाही आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये एक दुःखद बातमीसुद्धा विद्यार्थी मित्रांनो, बॅड न्यूजसुद्धा घेऊन आलेलो आहे. कारण की या घटकामध्ये भरती यावर्षी होणार नाही आहे. कारण की इथे मागच्या वर्षी 700+ जागा इथे होत्या आणि दुसरा एक घटक आहे तिथे जवळपास 300 ते 400 जागा होत्या. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या घटकामध्ये जर भरती झाली असती तर स्पर्धा ही तुमची कमी झाली असती इतर घटकामध्ये. ते कशी? उदाहरणार्थ, मुंबई शहरला यावर्षी 7076 जागा होत्या आणि यावर्षी 6000च्या आसपास जागा आहे. फॉर्म तेवढेच येणार आहे. पण या दोन घटकामध्ये जागा नसल्यामुळे इथे आणखी विद्यार्थ्यांची संख्या हे वाढणार आहे. म्हणजे 5 लाखच्या जागे इथे 8 लाखपर्यंत फॉर्म येऊ शकते आणि स्पर्धा ही ॲटोमॅटिक वाढणार आहे. कारण की जर इथे जवळपास 70 ते 80 हजार फॉर्म आले होते, इथे जवळपास 30 ते 35 हजार फॉर्म आले होते, ते सर्व विद्यार्थी या दोन घटकामध्ये जाणार आहे. म्हणून म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, ती बॅड न्यूज. म्हणजेच इथे जर भरती झाली असती तर ते विद्यार्थी डिवाईड झाले असते की नाही. ठीक आहे. तर बघा, स्पर्धा ही मुंबईसाठी असो किंवा मोठं जे काही आयुक्तालय आहे किंवा छोटं मोठं जिथे 10, 15, 20, 30 अशा जागा असते, तिथे स्पर्धा वाढणार आहे. कारण की दोन घटकमध्ये जागा नसणार तर ते दोन घटकामधले विद्यार्थी हे इतर घटकामध्ये फॉर्म भरणार. कारण की फॉर्म तर भरणारच आहे आणि स्पर्धा ही नक्की वाढणार आहे. म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी स्पर्धा ही नक्की जास्त असणार आहे. जरी जागा तेवढाच आहे, पण यावर्षी 3 कारणं अशी आहे की तुमची स्पर्धा वाढण्याची. बघा, 17,471 जागा आहे. ठीक आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, या जागेमध्ये जवळपास 2000च्या आसपास किंवा 1700-1800 आसपास तुमच्या कारागृहाच्या जागा आहे. म्हणजे याच्यातून मायनस होणार. त्यानंतर बॅट्समनच्या जवळपास 300 किंवा 200 किंवा 100 किंवा जे काही जागा असतील त्या असणार आहे. म्हणजे तुमची जी भरती होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि त्यामधून 1500 ते 2000 SRPFच्या जागा, म्हणजे तुमची जे फक्त पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक, आणि त्यामध्ये पोलीस शिपाई चालकच्या सुद्धा जागा आपण जर कमी केल्या तर तुमची जी भरती निघणार आहे ती जवळपास शिपाई या पदासाठी फक्त 10,000च्या आसपास भरती निघणार आहे. मागच्या वर्षी 14,000 फक्त पोलीस शिपाई या पदासाठी जागा होत्या. म्हणजे जवळपास 4,000 जागेचा तुमचा लॉस होणार आहे. म्हणजे स्पर्धा ही भयंकर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण की गेल्या 1 वर्षापासून विद्यार्थी हे चांगले लागून आहे प्रॅक्टिस आणि ग्राउंडच्या लेखीच्या. कारण की 2021 नंतर डायरेक्ट 2023 मध्ये भरती झाली होती.
तेव्हा फक्त जे काही कंटिन्युटीवाले विद्यार्थी होते तेच लागलेले आहे. पण यावर्षी लगेचच दुसऱ्या वर्षी भरती निघत आहे, तर विद्यार्थी हे रेडी आहे, ॲटोमॅटिक रेडी आहे. आणि आपण गेल्या 6 महिन्यापासून जो माहोल बनवला आहे त्यामुळे ते विद्यार्थी हमखास पोलीस भरतीची तयारी करण्यामध्ये लागलेले आहेत. तुम्ही जर लागले नसाल तर विद्यार्थी मित्रांनो ही तुमची चूक आहे. आज पण तुम्हाला सांगतो की तुमच्यापाशी अजून बी वेळ आहे, तुम्ही सुधरून जा. ठीक आहे. तर बघा आपण माहिती बघूया काय परिपत्रक आलेलं आहे काय नाही. मी तुम्हाला थोडंसं सच्चाई सांगितलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, जे काही आहे जी खरी परिस्थिती सांगितलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, की नेमकं भरतीमध्ये यावर्षी काय होणार आहे. कारण की भरती ही मोठ्या प्रमाणात आहे, स्पर्धा ही वाढणार आहे आणि जागा या कमी आहे मागच्या वर्षीपेक्षा. ठीक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हे परिपत्रक सर्वच विद्यार्थ्यांनी वाचले असेल, पण इथे व्हिडिओ स्किप करू नका. मी काय जे सांगतो आहे ते सांगण्यासाठीच तुमच्यासाठी हा व्हिडिओ आणलेला आहे. कारण की हे परिपत्रक माझ्या टेलिग्रामवर सुद्धा आहे, माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा आहे, तुम्ही सर्वांना बघितलेच असेल. पण मी व्हिडिओ कशासाठी आणलेला आहे ते बघा. इथे काय म्हटलेलं आहे, राज्य राखीव पोलीस बलातील अंमलदार यांचे आयुक्तालय आणि जिल्हा पोलीस दलात बदलीबाबत उपरोक्त संदर्भात विषयान्वये कळवण्यात येते की राज्य राखीव पोलीस बलातून जिल्हा पोलीस दलात बदल्या होण्याबाबत विनंती अर्ज या कार्यालयाचे संदर्भ क्रमांक 2 अन्वये विनंती अर्ज मागवण्यात आले होते. तरी संदर्भ क्रमांक 1च्या आदेशान्वये खालील जिल्हा पोलीस घटकात पोलीस भरती आयोजित केली नसल्याने खालील नमूद ठिकाणी बदलीचे पसंतीक्रम देण्यात येऊ नये. तसेच विनंती अर्ज 2 प्रतीत या कार्यालयात सादर करावे. ते 2 घटक विद्यार्थी मित्रांनो हे आहे. कारण की विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे मागच्या वर्षी दोन्ही घटकामध्ये चांगल्या प्रकारे जागा होत्या. पुणे शहरला 700च्या जवळपास. तुम्हाला मी आधीच सांगितलं की हे सर्व विद्यार्थी आता तुमच्या घटकामध्ये येईल, जिथे तुम्ही फॉर्म टाकणार होते तिथे. आणि नाशिकचे सुद्धा तुमच्या इथे येईल. म्हणूनच कॉम्पिटिशन ही 2 घटकामध्ये जागा नसल्यामुळे वाढणार आहे. तुम्हाला कॉम्पिटिशन का वाढणार आहे त्याची मी सर्व काही तुम्हाला प्रूफ सांगितलेले आहे, त्याची फॅक्ट सांगितलेली आहे, समजावून सांगितलेलं आहे सर्व. तरी उपरोक्त नमूद ठिकाणी विनंती अर्ज सादर केले असल्यास त्यामध्ये बदल करून 18/2/2024 रोजीच्या 18 वाजेपर्यंत पाठवायचे आहे. म्हणजे काय, हे परिपत्रक फक्त कार्यालयासाठी आहे विद्यार्थी मित्रांनो. पण यामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे की ज्या कोणत्या SRPF सशस्त्र बल सैनिकाने हे 2 पसंतीक्रम जर पाठवले असतील तर त्यांनी आपले पसंतीक्रम बदलवायचे आहे आणि दुसरा पाठवायचा आहे. ठीक आहे. एवढंच यामध्ये सांगितलेलं आहे. तर यामधून स्पष्ट काय होते विद्यार्थी मित्रांनो, की तुमची जी जाहिरात आहे ती 18 किंवा 20 नंतरच पडण्याची दाट शक्यता आहे. एक परिपत्रक आले होतं त्यामध्ये 22 दिली होती, तर 22 नंतर हे नक्की पडण्याची शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो. 99% तुमची जाहिरात हे पडण्याची शक्यता आहे. कारण की कारागृहाचं सुद्धा संपूर्ण झालेलं आहे, बॅट्समनचं सुद्धा झालेलं आहे आणि पोलीस शिपायाचं सुद्धा झालेलं आहे. फक्त बदली किती झालेली आहे पोलीस शिपाई या पदासाठी SRPF मधून, तेच फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नाही आहे. त्यामुळे भरती ही थांबलेली आहे. तर तुमची जाहिरात या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात पडण्याची दाट शक्यता आहे. आपल्याला अशी सूत्रांकडून माहिती येत आहे की 20 नंतर जाहिरात पडणार आहे. पण आपल्याला नक्की पाहावं लागेल की नेमकी जाहिरात केव्हा पडणार आहे. कारण की सूत्रांकडून भरपूर काही माहिती येत असते, काही खरीसुद्धा असते, काही अफवासुद्धा असते. पण जवळपास खऱ्यासुद्धा ठरत आहे. कारण की आपण कालच बघितलं की जे परिपत्रकामध्ये दिलं होतं की 26 पासून मुंबईचं नवीन सत्र सुरू होईल म्हणून कसं ट्रेनिंगचं, तर ते खरं ठरलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण की ते ऑफिशियली अपडेट होती आणि ऑफिशियलीच कालसुद्धा अपडेट आलेली आहे. पण ही जी आहे ती फक्त हवेमध्ये सुरू आहे की 22ला येईल 20ला येईल. पण विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जाहिरात केव्हा पण येऊ, तुम्ही प्रिपेअर आहे काय, तुम्ही तयार आहे काय, हे महत्त्वाचं आहे. काही विद्यार्थी मस्त आराम करत आहे की आम्ही 2 दिवसानंतर करू, 4 दिवसानंतर करू. पण विद्यार्थी मित्रांनो सुरुवात ही आजपासूनच करायची असते. तर तुमच्या हातात सर्व काही आहे की तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, वर्दी मिळवायची आहे की टाईमपास करायचा आहे. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच. खूप चांगला चान्स आलेला आहे. 10 ते 12 हजार जागा या शिपायासाठी असण्याची दाट शक्यता आहे, जास्तसुद्धा असू शकतात. पण एवढा पण जागा निघाल्या तर भरपूर आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला माहिती आहे की भरती ही निघणार नव्हती, पण आपण जो पाठपुरावा केला गेल्या 6 महिन्यापासून अधिवेशनातसुद्धा आणि आतासुद्धा, तर विद्यार्थी मित्रांनो याचा फायदा नक्की तुम्हाला झालेला आहे.
तर या व्हिडिओला सर्वांनी शेअर करायचा आहे, लाईक करायचा आहे आणि आपलं टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करून घ्या. लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना लिंक मिळणार नाही त्या विद्यार्थ्यांनी पोलीस काय टाईप करायचं टेलिग्रामवर जाऊन, पोलीस भरती 03 टाईप करायचं आहे आणि कुठेच स्पेस द्यायचा नाही आहे. पी हा कॅपिटल लिहायचा आहे. आपल्या चॅनलवर जवळपास 5200 विद्यार्थी आहे आणि तुम्ही लोगो बघू शकता. या लोगोला आपल्याला बघूनच चॅनल जॉईन करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. तिथे आपण सर्वात आधी अपडेट देत असतो विद्यार्थी मित्रांनो. जरी व्हिडिओ नाही आला तर तिथे आपण अपडेट देत असतो सर्वात आधी. तर सर्वांनी जॉईन करायचं आहे. 1 मिनिट आणखी थांबा. दर गुरुवारी आपण 100 मार्कचा पोलीस भरतीचा पेपर घेत असतो फ्रीमध्ये. 1 रुपयासुद्धा तुमच्यापासून घेतला जात नाही. आज गुरुवार आहे. आज आपण पेपर टाकणार आहे 10 वाजता. दर 10 वाजता आपण टाकत असतो सकाळी. तर विद्यार्थी मित्रांनो तो पेपर सर्वांनी सोडवायचा आहे. आणि असंच नाही की तुम्ही जॉईन करा म्हणून आपण पेपर देतो आहे. जोपर्यंत तुम्ही सिलेक्ट होत नाही तोपर्यंत आपण फ्रीमध्ये पेपर देत राहणार आहे. स्वतः मी काढलेला पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो. तर सर्वांनी सोडवायचा आहे, वेळ लावून सोडवायचा आहे आणि सर्व मित्रांना आपलं चॅनल सबस्क्राईब करायला लावायचं आहे, शेअर करायचा आहे पेपर आणि व्हिडिओसुद्धा शेअर करायचा आहे आणि टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करायचं आहे. फ्रीमध्ये पेपर दिलेले आहे सर्व आणि दर गुरुवारी देत असतो. आजचा पेपर क्रमांक 14 क्रमांकाचा आहे. ठीक आहे. जर तुम्हाला 13 पेपर पाहिजे असेल तर सर्वांनी मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे किंवा आपलं व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे आणि तिथे तुम्हाला मला मेसेज करायचा आहे. मी तुम्हाला पेपर देऊन देईन. धन्यवाद.